माशांमध्ये खाण्यासाठी सर्वात सोपं म्हणजे कोळंबी। यामध्ये काटे नसतात, त्यामुळे खायला सोपी जाते, शिवाय चवीलाही खूप छान लागते। नमस्कार, सुजाताज होम किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज इथं मी सोप्यात सोपी आणि अगदी कमी साहित्यात तयार होणारी कोळंबी मसाल्याची रेसिपी सांगितलेली आहे। कोळंबी साफ करण्यापासून ती बनवण्यापर्यंत पूर्ण रेसिपी यामध्ये मी दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथं मी 500 ग्राम कोळंबी घेतलेली आहे। सर्वात पहिल्यांदा आपण हिला साफ करून घेऊया। जे लोक नव्याने स्वयंपाक शिकत असतात त्यांना कोळंबी साफ कशी करायची हे माहीत नसतं, तर इथं मी कोळंबी कशी साफ करायची हे सुद्धा दाखवलेलं आहे। त्याचं वरचं जे हे आवरण असतं ते सुद्धा काढून टाकायचं असतं। तर कोळंबीचा हा जो डोक्याचा भाग असतो तो काढून टाकायचा आहे आणि कोळंबीचा पायाचा भाग सुद्धा काढून टाकायचा। कोळंबीच्या वरच्या बाजूला जो काळा धागा असतो तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे, म्हणजे कोळंबी कडवट लागत नाही। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व कोळंबी साफ करून घ्यायची आहे। इथं कोळंबी साफ करून झाल्यानंतर 2 वेळा धुवून घेतली। आता कोळंबी मॅरिनेट करूया। यावरती घातलं अर्धा चमचा मीठ, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस। हे कोळंबीला व्यवस्थित लावून ठेवायचं आहे। हे मसाले कोळंबीमध्ये मुरले की याला चांगली चव येते। आता कोळंबी मसाला बनवण्यासाठी जे वाटण लागणार आहे त्याचं साहित्य बघूया। इथे मी 2 मोठे टोमॅटो असे मोठे मोठे चिरून घेतलेले आहेत। 2 मोठे कांदे सुद्धा मी असे रफली चॉप करून घेतलेले आहेत। 10-12 लसणाच्या पाकळ्या, आल्याचा तुकडा आणि कोथिंबीर घेतली। आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे। मी हे 2 वेळा थोडं थोडं वाटून घेतलं। एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर इथं आपलं वाटण तयार झालं। आता आपण कोळंबी बनवायला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 पळी तेल गरम केलं, त्यामध्ये घालायचं अर्धा चमचा जिरे। जिरे चांगले तडतडले की यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घालायचा। कांदा चांगला सोनेरी रंगावरती येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। कांद्याला सोनेरी रंग आला की यामध्ये काही मसाले घालून घेऊया। अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर, पाव चमचा हळद। हे मसाले तेलामध्ये एकदा परतून घ्यायचे। आता यामध्ये तयार केलेलं वाटण घालायचं। वाटणसुद्धा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। यामध्ये घालूया चवीनुसार मीठ। कोळंबी मॅरिनेट करताना सुद्धा आपण मीठ लावलं होतं, त्या हिशोबाने आता आपल्याला मीठ वापरायचं आहे। तर अशा प्रकारे मसाला अंगावरती उडू नये म्हणून मी यावरती झाकण ठेवलं होतं। मसाल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। मसाल्याला तेल सुटल्यानंतर यामध्ये घालूया कोळंबी। कोळंबीला जे पाणी सुटलं होतं ते यामध्ये घालायचं नाही। कोळंबी मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनिटं वाफ काढून घ्यायची, म्हणजे मसाल्यांची चव कोळंबीमध्ये चांगली मुरली जाते। आता इथे मी 1 ग्लास पाणी घातलं। तुम्हाला ग्रेव्ही कशी दाट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। हे सर्व एकदा व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि 5 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। आता इथं 1 चमचा गरम मसाला घालायचा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि हे मिक्स करून घ्यायचं। अशा प्रकारे गरम मसाला शेवटी घातल्यामुळे गरम मसाल्याची चव यामध्ये चांगली उतरते। शेवटी 1 मिनिटभर वाफ काढली तर इथं तयार झाला आपला कोळंबी मसाला। तर इथं आपण कमीत कमी साहित्य वापरून अगदी सोप्या पद्धतीने कोळंबी मसाला बनवला। यामध्ये कोळंबी अजिबात वातड किंवा चिवट होत नाही, अगदी मऊसूत अशी लागते। चवीला तर भन्नाटच आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।